श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुझ्यासाठी असलेला आजचा स्वामींचा सुसंवाद ऐकण्यापूर्वी तुला माहीत असलेल्या स्वामींच्या कोणत्याही एका मंत्राचा जयघोष कर व पुढील सुसंवाद ऐकण्यास सज्ज हो. माझ्या बाळा, मनुष्य जन्मापासून मरणापर्यंत सतत भयाच्या छायेखाली जगत असतो. हे त्रिकाल सत्य आहे आणि जर हे कुणी नाकारायचे ठरवले तर तो स्वतःची आत्मवंचना करत आहे असे मानायला हरकत नाही. तू खूप भाग्यवान आहेस की तुला परमेश्वराचे सत्य स्वरूप कळाले आणि ज्याला हे सत्य कळते त्याच्याच पाठी नेहमी सद्गुरू खंबीर उभे असतात. बाळा, जो नेहमी देवदेव करतो तो सतत दुःखी असतो, मात्र काही काळासाठी. एकदा का तो स्वामी घेत असलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाला तर त्याला ते सुख प्राप्त होते जे या पृथ्वीवरच काय तर अख्ख्या ब्रह्मांडात कुणालाही मिळणे अशक्य असते. म्हणून आज तुला स्वामी म्हणतात की कधीही या कलियुगातील क्षुल्लक आणि काही क्षणिक सुखासाठी तू झुरत बसू नको. गुरूंना तुला जर काही मागायचे असेल तर असे माग की जे अनंत काळासाठी तुझ्या जवळ राहील. कायमस्वरूपी ते तुला आनंद देत राहील. जर तू इथपर्यंत हा सुसंवाद ऐकला असेल तर आताच या संदेशाला लाईक कर. मनुष्य हा जन्मापासूनच भीतीच्या वातावरणात वाढतो. देवघरातील निरंजन, पेटी अगरबत्ती, मेणबत्ती अशांकडे बालक अगदी सहजतेने झेपावतो, कारण त्याला त्या प्रकाशाचे, अग्नीचे आकर्षण असते. परंतु त्या गोष्टींपासून त्याला इजा होईल अशी त्याच्या मनात क्षुल्लक मात्रही भावना नसते. परंतु ही भावना त्याला आई वडील, घरातील इतर थोर मंडळी जाणीव करून देतात. मग इथूनच त्याला भयाचा स्पर्श होतो आणि वाढत्या वयाबरोबरच तो वाढत जातो. यामुळेच मनुष्य भयमुक्ती अथवा चिंतामुक्ती जीवन जगू शकत नाही. याला कारक असतो तो आपल्या मनाचा कमकुवतपणा, आपल्या मनाची अस्थिरता. यामुळेच बाळा, या भयातून सुटकेचा श्वास घेण्यासाठी तुला गुरूंची खूप गरज आहे. तू नेहमी असा चिंतेत राहून तुझे पुढील आयुष्य घडवत आहे. बाळा, परिस्थिती कशीही असो, पण जो क्षण आता तुझ्या आयुष्यात आहे तो पूर्णपणे तू जगून घे. तुझ्या पुढील क्षणांची काळजी करायला मी आहे. स्वामी म्हणतात, पाप पुण्याचा हिशोब आपल्या मनाशी करावा. यामुळे पाप वाहून जाते तर पुण्य हे माणसाला तरुण न्यायला उपयोगी पडते. रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी आपल्या दिवसभराचा चिंतन करावा. नको असलेल्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करावा. आज मी तुला काही सांगतो ते तू शेवटपर्यंत ऐकले तर भाग्यवान ठरशील. बाळा, समाधान म्हणजे तृप्ती, संतोष आणि आराम. जे मिळेल त्यात जो समाधान मानतो त्याच्या आयुष्यात दुःखाचे, संकटाचे पहाड कधीच कोसळत नाही. आणि समजा चुकून कोसळले तरी तो डगमगत नाही, खचून जात नाही. या उलट त्या संकटावर मात करतो. समाधान हा सुखी आयुष्याचा गुरुमंत्र आहे. हा गुरुमंत्र प्राप्त करून घेण्यासाठी आताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप कर. पण हा गुरुमंत्र आचरणात आणणारे फारच थोडे लोक आहेत, कारण समाधानाचा अर्थच कोणी लक्षात घेत नाही आणि आला तरी तो आचरणात आणता येत नाही. आणि तो आणावा तरी का? कारण लोभ, मोह, मत्सर हे षड्रूपमधील 3 मनोविकार माणसाला सर्वाधिक ग्रासलेले असतात. त्यांची एवढी चिवट पक्कड माणसावर असते की जे मिळते
त्यात तो तृप्त नसतो, त्यात संतोष मानत नसतो आणि इथेच समाधानाचा अमूल्य ठेवा हरवून बसतो. आपल्या नेहमीच्या जीवनात पहा, ज्याच्याकडे 2 व्हीलर असते तो आपल्या दारात 4 व्हीलर कधी उभा राहील या विचाराने ग्रासलेला असतो. ज्याच्याकडे 2-4 लाखाची गाडी असते तो 12-13 लाखाच्या गाडीच्या प्रतीक्षेत असतो. भाड्याच्या घरात राहणारा फ्लॅटची स्वप्न रंगवत असतो, तर फ्लॅट झाला की बंगला त्याच्या डोळ्यासमोर तरंगू लागतो. ठिगळ जोडलेल्या पॅन्टच्या जागी साधी पॅन्ट आपल्याला भेटली तरी तो खुश होतो, परंतु साधी पॅन्ट आल्यावर त्याला रेमंडची स्वप्न पडू लागतात. साधी आमटी भाकरी मिळवणाऱ्याला नेहमी सुग्रास पंचपक्वान्नाची कामना असते. जर तुला हा माझा सुसंवाद मनापासून आवडत असेल तर पुढील सुसंवाद ऐक. म्हणजे आपल्याला जे मिळते किंवा आपल्याकडे जे आहे त्यात तो कधीच संतोष वाटत नसतो. या उलट आपल्याला अधिक मिळावे, आणखीन मिळावे ही तृष्णा त्याला लागलेली असते. ही तृष्णाच त्याला अधिकाधिक मोहाच्या जाळ्यात ढकलत असते आणि यातूनच निर्माण होतात अनेक अडचणी, अनेक कटकटी. अगदी साधी उदाहरण द्यायचे झाल्यास, साध्या टपरीत किराणा मालाचे दुकान चालवणारा दुकानदार दुकानाचे व्यवस्थित बस्तान बसले की स्लॅबचे दुकान टाकतो, जागा वाढवतो, नोकर ठेवतो, रोजची उलाढाल वाढवण्यासाठी नाना लटपटी खटपटी करू लागतो. रोजचे आर्थिक व्यवहार असे काही त्याच्या मानगुटीवर बसतात की क्षणभर स्वस्तपणे श्वास घ्यायलाही त्याला फुरसत राहत नाही. तो पैसा जरूर कमावतो, पण समाधान मात्र गमावून बसतो. हा लोभ मोह अनेकदा त्याला वाममार्गालाही नेतो आणि अशातच तो कायद्याच्या हाती लागला की अब्रूचे खोबरे होते. पैसा हा जीवनावश्यक आहे, पण त्यासाठी किती उरफोड करावी हाही प्रश्न आहेच. समाधान हे मानणाऱ्यांवर आहे. नाथपंथी, समर्थ संप्रदायातले आणि इतर पंथीय फक्त 5 घरी भिक्षा मागून आपले उदरभरण करतात. या 5 घरात काही मिळाले नाही तर ते 6व्या घरी उभे सुद्धा राहत नाही, तर पाणी पिऊन समाधानाचा ढेकर देतात. आता म्हणा, त्यांनी काय संसार त्यागला आहे, त्यांना काय मुलं बाळ आहेत, प्रापंचिक समस्या आहेत. मग मला एक सांगा, संत शिरोमणी तुकाराम महाराज संसारिक नव्हते का? त्यांनाही बायको होती, मुले होती, प्रापंचिक अडचणी होत्या, पण ते कधीही माणसांसारखे वागले नाही. उलट आपल्याकडे जे आहे ते लोकांना देत राहिले. शिवपुत्र शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रेमाने पाठवलेला नजराणा तेवढ्याच विनम्रतेने त्यांनी परत पाठवला. वाचताना अनेकांच्या मनात नक्कीच क्षणभर विचार येईल की हा मूर्खपणा आहे, पण तोच शहाणपणा आहे. तुकाराम महाराज मोहापासून, लोभापासून कोसो दूर होते. षड्रूपीवर त्यांनी सहज मात केली होती, त्यामुळेच ते आहे त्यात समाधानी होते. अधिक काही मिळावं ही इच्छाच त्यांच्या मनी नव्हती. ही संतोष वृत्तीच त्यांना सदेह वैकुंठाला जाण्यास कारणीभूत ठरली. जंगलात राहणारे वाघ, सिंह, चित्ते हे प्राणी जेव्हा भूक लागते तेव्हाच शिकार करतात. आपले पोट भरेल एवढ्याच शिकारीवर समाधान मारतात. आपले पोट भरेल एवढ्याच शिकारीवर ते समाधान मानतात. इतर वेळी ते त्यांच्या आसपासच भटकत असतात, पण चुकूनही त्यांच्या वाटेला जात नाही. पण आपण सतत काही ना काही मिळवतच असतो. आज हे तर उद्या ते. आपल्याला हव्यास सुटतच नाही.
मिळते ते आहे आणि त्यात समाधान न मानता आपले अधिक मिळवण्याचे प्रयत्न सुरूच असतात। मग यात आपण शरीर स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य गमवत आहे हे लक्षात येत नाही। माझ्या बाळा, तुला हा कटू सुसंवाद साधण्याचे माझा उद्देश एकच होता की तू समाधानी राहावे। आहे त्यात समाधान मानण्याचा प्रयत्न करावा। त्यामुळे तुला तुझ्या आयुष्याचे जे आहे ते अमूल्य क्षण भरभरून जगता येईल आणि सोबतच गुरुप्राप्तीचा ध्यास अजून वाढत जाईल। एकदा का तू गुरूंच्या चरणाशी आला तर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा गुरुच ध्यास घेतील। त्यामुळे तू निश्चिंत राहा, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत। श्री स्वामी समर्थ। हा सुसंवाद आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।